बुधवार म्हटलं की नॉनव्हेज हे आलंच. तर इथे मी आता तारल्या घेतलेल्या आहेत. त्या तारल्या व्यवस्थित पहिल्यांदा स्वच्छ धुवून वगैरे घ्यायच्या, साफ करायच्या आणि त्याला मीठ लावून ठेवायचं. मीठ थोडंसं म्हणजे जास्तच लावून घ्यायचं, म्हणजे काय त्याला व्यवस्थित लागलं जातं. हे मीठ लावून मी आता अर्धा तास ठेवून देते. तोपर्यंत आपण ह्याचे आता साहित्य काय काय लागणार आहे ते मी आता काढून घेते. तर इथे मी आता एक नारळाची वाटी किसून घेतलेली आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे. छोटा 1 चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे, उभा चिरलेला आहे. अर्धा बारीक चिरून घेतलेला आहे. थोड्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तिरफळं घेतलेली आहेत. हे सर्व साहित्य पहिल्यांदा मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया. हे बघा, पहिल्यांदा आपण मिक्सरमध्ये खोबरं, मिरच्या, कांदा, अर्धा कांदा घालायचा, जास्त घालायचा नाही, अर्धा घालायचा. त्याच्यानंतर तिरफळं घालायची आणि हे थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायची. हळद पण घालायची त्याच्यामध्ये आणि हे सगळं एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची. तर आता मी हे मिक्सरमध्ये त्याची तर बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. हे बघा, तर ते आता आपण बाजूला ठेवूया आणि गॅस पेटून त्याच्यावरती टोप ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया, जास्त घालायचं नाही, थोडंसं घातलेलं आहे. त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा आपण कांदा फोडणीला टाकून घेऊया. व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. तर हे बघा, मी आता व्यवस्थित हा कांदा आता पहिल्यांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेते आणि त्याच्यामध्ये हे वाटलेलं वाटप आहे ते मी आता त्याच्यामध्ये टोपामध्ये घालते. हे बघा, मिक्सरमध्ये जे राहिलं आहे वाटण त्याच्यामध्ये पाणी थोडं घालून ते पण आपण आता त्याच्यामध्ये घालूया. तर हे बघा, मी आता हे पाणी घालून त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. जेवढी आपल्याला पातळ हवी असेल तेवढी आमटी आपण पातळ करून घ्यायची. आमटीला उकळी आली का नंतर आपण मासे घालायची. आता पहिल्यांदा आपण थोडंसं आता त्याच्यामध्ये मीठ घालूया. माशांना मीठ लावलेलंच आहे, तर इथे मी आता अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आमटी उकळली का नंतर आपण त्याच्यामध्ये मासे घालूया. तर हे मासे हे बघा तारल्या, त्याला मीठ लागलेलं आहे अर्धा तास. तर आता हे आता आपण मासे आपण त्याच्यामध्ये घालूया. हे मासे पटकन 5 मिनटातच शिजतात, जास्त वेळ शिजवायचे नाही, नाहीतर ते विरघळले जातील. तर हे आता मासे घातले का नंतर आता आपण त्याच्यामध्ये आपण आंबटपणा येण्यासाठी थोडीशी कोकमं घालूया. 4 इथे मी कोकमं घेतलेली आहेत, ती त्याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे 5 मिनटाने आपली ही आता आमटी तयार झालेली आहे. हे मासे पण आता शिजत आलेले आहेत. हे बघा, तर आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे बघा, छानपैकी आता उकळी आलेली आहे. तर आता गॅस आपण पहिल्यांदा बंद करूया, नाहीतर ते जास्त विरघळले जातील. मांदेली आता फ्राय करायला घेऊया. तर मांदेलीमध्ये आता मी मीठ, हळद, मसाला वगैरे सगळं घातलेलं आहे. साफ करून त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ती आपण आता फ्राय करायला घेऊया. मांदेलीला मीठ, मसाला, हळद वगैरे सगळं लावलेलं आहे आणि ते आता आपण तव्यामध्ये आता पहिल्यांदा फ्राय करायला घेऊया. रवा लावायचा आणि तव्यामध्ये आता मांदेली एक एक कशी घालूया आणि फ्राय करून घेऊया. मांदेली भाजायला पण जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटात होऊन जातात. मग हे आता मांदेली आता मी एक एक करून आता ही सगळी मांदेली घालून घेते. तर हे बघा, मांदेली घातलेली आहेत. एका साईडला 5 मिनटं भाजून घ्यायची आणि परत नंतर एका साईडने भाजली का नंतर मग दुसऱ्या साईडला 5 मिनटं अशी भाजून घ्यायची. तर आता एका साईडला ही मांदेली भाजलेली आहेत, तर मी आता पलटून घेते आता ही मांदेली आणि परत दुसऱ्या साईडने 5 मिनटं भाजून घ्यायची. हे बघा, हे आता एका साईडने भाजलेले आहेत. मी आता दुसऱ्या साईडने परत 5 मिनटं भाजून घेते. खूप छान लागतात, एकदम जास्त वेळ भाजायची नाही, नाहीतर मग ती एकदम खूप कडक होतात. म्हणून जास्त वेळ फक्त 5 मिनटंच फक्त हे करायची. एका साईडला 5 मिनटं आणि दुसऱ्या साईडला 5 मिनटं अशी भाजून घ्यायची.
नाहीतर ती खूप कडक होतात आणि खायला पण व्यवस्थित मग भेटत नाही. म्हणून आपण जास्त वेळ नाही, फक्त 5-5 मिनटात भाजून घ्यायची. तर आपली आता ही मांदेली भाजलेली आहेत. हे बघा, खूप छान लागतात. बुधवार आणि रविवार वगैरे म्हटलं का मासे हे आलेच. तर हे आज मी मांदेली केली आहे, कारल्याची आमटी केली आहे आणि भात बनवलं आहे. हे बघा, आता आपली सगळी मांदेली मी आता तव्यातून आता ही काढून घेतलेली आहे. तर मी आता जेवण वाढायला घेते. तर चला, मी आता जेवण पहिल्यांदा वाढते. तर हे बघा, जेवण वाढून घेतलेलं आहे. भात, कारल्याची आमटी आणि मांदेली भाजलेली फ्राय केलेली. तर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.